दया कोणाला म्हणता येते का? दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न सोडिये जबलत. दयाच्या स्वरूप आपल्या दाराजवळ कोणी आले, आपल्या जवळ असेल रस्त्याच्या आणि खरोखर कोणी असं भिकारी मिळालं, आपल्या अंतकरणामध्ये उठते, आपल्या घरात आहे त्यांना खायले. दयाच्या स्वरूपात फार मिळाले. एकच शक्ती आहे, भगवंताचं नाव ज्याने घेतलं त्यांच्या जवळ दया पण असणार. तर त्यानंतरच थोडं धैर्य. धैर्य पण एक महान शक्ती आहे. धैर्याची किंमत आपल्याला आळता येणार नाही. धैर्य म्हणजे घाबरायचं नाही. येते मनुष्यावरती आपद येते, विपत येते ना, संपत पण येते. पण त्यामध्ये जर धैर्य शक्तीने आपण नांदले तर ती भगवंताची महत् शक्ती आहे. आपल्याला वाटते की काय केलं, पण नाही. एका वेळेस एका घडलेली 8 वर्षापूर्वी राजकोट मध्ये एक हे चाललेले विद्यार्थीच्या बाळमंदिर आणि तेथे 50 मनुष्य राहत होते. 50 मनुष्याला खाण्याच्या कुठून तरी येते. एका वेळ काय झाले, त्यांच्या मुनी स्थिर आणि शांत, केव्हाही घाबरायच्या नाही. श्रद्धा. देव सर्वांना सांभाळते. सृष्टीराजींना किडीने कण हातीने म्हण 4 पगाने 4 जेवण. एका वेळ असं झालं की तेथे आश्रम मध्ये काही खाण्याचं काही नाही राहिलं. स्वयंपाकी असते, दुसरे मनुष्य असते, मुख्य ते मॅनेजर. आज आपल्या सर्व मुला बाळांना खाण्याला काहीच नाही. येईल 8 वाजला, 9 वाजले, 10 वाजले, पण कुठून काय नाही. 10:30 झाले, 11ला पान पडायलाच पाहिजे. 8 वर्षापूर्वीची गोष्ट झालेली सौराष्ट्र. पण तो स्थिर. देव आहेच, टाईमाला सर्व देते. सूर्याचा प्रकाश देते, चंद्राचा प्रकाश देते, सर्व आपल्याला बिन मागल्याने. 11:15 झाले. आता 5 मिनिटात पान आपल्याला टाकायला पाहिजे. त्यांनी सांगितलं पान टाकू होतात. कशी त्यांच्या अंतकरणाची ती शक्ती असतात. तेवढा त्यांना फोन आला, आमच्या घरी 50 मनुष्य पाहुणे येणार होते आणि त्यांची करता उत्तम स्वयंपाक केले, पण काही कारणामुळे त्या कोणी झाले नाही आणि स्वयंपाक तयार आहे. आपल्या आश्रमामध्ये त्याला हो सांगितलंय. 11ला 2 कमी होते, तेथे सगळं आलं. आपण विचार करू, आपल्याला 10 दिवसाचा काम असतो, पण आपण घबरात. आपण किती चिंतन करू. अरे ह्या चिंतन करून काय होणार. आपला थोडा प्रयत्न चालू ठेवायला पाहिजे. बाकी कबीर मैं क्या अचिंत हूँ, मुझे चिंत्यो क्या हो, हरी आप ही चिंता करे जो मोहे चिंता न. आपण चिंतन करून काय करणार. आणि आपली चिंतनाला की आपली चिंताला काही काम लागते, केव्हाही काम लागते. ज्यांच्या जसा योग असते, भाग्य असते, प्रारब्ध असते, तसं मिळते. पण कबीराने सांगितलंय, कबीर म्हणजे साधारण, हरी आप ही चिंता करे, कबीर मैं क्या अचिंत हूँ, मुझे चिंत्यो का हो. कबीर स्वतःला सांगते. कोण सांगते? मन बुद्धीला. जसं समर्थाने सांगितले, मना सज्जना भक्ती पंथेची जावी, तसे संत स्वतःलाच बोध देते. ती कोणाला बोध द्यायला जात नाही. त्यांच्या अंतकरणात पण उठत नाही. आपण बोधमय झाले, हे सृष्टी बोधमय. आणि आपण जर असेल मी कोणाकरता करते तर ते नाही. एका राजपुत्री हे राहिले, पण त्यांच्यामध्ये गोष्ट आली की आपण जर बोधमय असले तर जगत बोधमय होणार. मला कावळा झाला असतं तर जगत पिवळं दिसते. तसं मी माझ्या कार्यामध्ये परिपूर्ण असेल तर मला सगळं पण चांगले दिसेल. एक राज मुलगी होती, एकुलती एकच मुलगी. पायाला काटा भोकला होता. वाडीला गेली होती, 3 मैल होती, बाग होता, बगीचा. त्याचा वेळ लागली, आई जवळ रडली, आई मला काटा भोकायला गेला आणि आज मला रक्त निघालं.
तर सांगते राजा वाजा वांद्रा. ज्याने जसं वागवले तसे राजाला पण जसे सांगितलं तसे करणार, वाजाला आणि वांद्राला पण जसे खेळले. त्या आईने राजा रात्रीस आले की त्यांना सांगितलं आपली मुलगी एकूण ते. त्यांना पायाला काटा भोंकला गेला आणि रक्त निघाला. आता 4 दिवस ती चालून पण नाही शकणार आणि बाप फार लांब. त्यांच्या काहीतरी इलाज करायला पाहिजे. ते वेळ काही मोटर गाडी काही नाही, 100 दिवसे की 200 वर्षापूर्वी. राजाने सांगितलं हो उद्या सांगू मनुष्याला आपण तांबडे पृथ्वी मडावून टाकू. दुसऱ्या दिवशी राजसभा मध्ये गेले. जे खजांची पैसे वाढत त्यांना सांगितलं ऐका सगळं सर्व काम एका बाजूला ठेवा आणि राजवाड्यापासून ते बागपर्यंत सगळी पृथ्वी तांबडाने मढायला पाहिजे. आता खजांची जी असते त्यांना काळजी असते ना, पैसा ज्याला खर्चायचा त्यांनी सांगितलं या ग 2 दिवसांनी आपण गोष्टी करू. ह्या आईने 2 दिवसांनी 4 दिवसांनी विचारायच्या ते काय झालं. खजांजींनी सगळं खर्च काढला. अमुक पशु आणायला पाहिजे, त्यांना स्वच्छ करायला पाहिजे, रोड असं चांगलं करायला पाहिजे आणि नंतर ती चामड्याने मढावायचं. तेवढ्यात पण त्याने एका देशामध्ये पूर्वी एवढं चप्पल वापरत नव्हते. आपल्याला आश्चर्य वाटते. मी 30 वर्षापर्यंत पायात चप्पल नाही घातलेली. आश्चर्य तर वाटले. पण एका वेळ पायाला फोड आला नंतर नाही आपल्याला असं वाटतं की आपला जीवन केवळ साधा पाहिजे. यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देव येतो जरा सयत प्रमाण करू ते लोक असं म्हणायला वाटते की नाही आपण ही जर शौकीन झाले तर आपलं जीवन बिघडेल ना दुसऱ्यांच्या बघ. पण आपला कोणतरी उदाहरण घे तसं आपण वागले तर काहीतरी बघ. उदाहरण घेण्याकरता ते वेळेला बुद्धी नव्हती. पण नाही असं आपल्याला जेवढं साधं राहता आलं पण एका वेळा मे महिना आणि वलसाडला गेले ते पायाला एवढं लागला तेव्हा नाही जरूर अजित डहाणू गावात नाही पडत पण जरूरची वेळेला घालते असं आपल्या सगळ्यात गोष्ट. त्या वेळेला ह्या देशात चप्पल बूट पेरतच नव्हते. ह्याने एका देशात पाहिलेलं एका मनुष्याला पाठवलं आणि असं तू मखमलीच्या चप्पल करून आण. पूर्वीच्या काळ नंतर 15 दिवस त्याने काढल्या. तो आल्यानंतर राजाने विचारायचा. मग एका दिवस राणी प्रधानाने सांगितलं खजानजीनं की आपण जे सांगतात त्यांची मी टोटल काढली. आपल्याला पुष्कळ खर्च लागेल आणि आपत्काळी प्रजा रक्षणाकरता पैसे पाहिजे म्हणून ते काय 4 माईलची जमीन पृथ्वीला म्हणता येत नाही आपल्याला. मग काय करायचे आपल्या मुलीला. त्याने काय सांगितलं मी एक 15 रुपयाची एक चप्पल करून मागवली आहे. ह्या जर मुलीने पायात टाकले तर ती जेथे जाय तेथे त्याने पृथ्वी म्हण ताज्याला दाखल केले आणि ज्याने तो द्रष्टांत आहे. सिद्धांत काय हे काय भगवंत रामराय जन्माला आले, श्रीकृष्ण आले काय जगत सुधारता आले काय. आपण बोधावरती नांदले की जगत बोधमय दिसणार. जे ज्यांच्या कर्म जे ते करत आपल्या जे विषय चालत की आपण आपल्या कर्म सांभाळायला पाहिजे. मला कोणाला बोध द्यायची जरूर नाही. मी बोधाने वागत की नाही. दुसऱ्याला सांगतो खोटं बोलू नका. आपण बोलणार. मुलगा खोटा बोलला तर बाप मारणार खोटं बोलून. पण एखाद वेळ कोणी पैसे घ्यायला आले माहित असेल की पैसे घेणार मागायला आले आहे घरातला पाहिजे आणि मुलाला सांगायच्या की सांग माझ्या वडील बाहेर गेले आहे. हा पुष्कळ या व्यवहारामध्ये पाहिजे. मग तो जर लहान मुलगा सांगायचा त्या का आता तुम्ही खोटं बोलताय ना. आपली वागणूकच तशी असेल तर आपलं हे जे चालले की आपण करते पण दुसऱ्याला कसं करायचं. तर विषय जे चाललेले की शांती आणि क्षमा नाही दया. दया कशी प्राणी पात्रा होती. जसा काय तुकाराम महाराजांनी सांगितलं जे का रंचले गांचले त्याची जे म्हणे आपले तोची साधू ओळखावा देव तेथेच. दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू ती. आपण खरोखर जर विचार केले आपली अशी वागणूक काय. माझ्या बा एका वेळा मी रेल्वेमध्ये नाही पण वेळ जाग येत होते आणि दार कोणी उघडत नाही. आपण उघडले त्या आत बसलेली सगळी स्त्रियांच्या डब्यात सगळी बडबडायला लागली. मी त्यांना हात जोडले क्षमा करा
पण ह्या जाग्याला तुमची की माझी बहीण आली असंच उघडलं असेल. मग ही बहीण नाही, आपली गरीब बाई होती, 2 एक मुलगा खांद्याचा. आणि बोलायला लागल्या पालघर ते सेंटर स्टेशन, पण सर्वांना नंतर आवडला शेवट आज. अरे आपण वागतेच नाही की ही माझी बहीण नाही, ते पण द्यायचे. तर सांगण्याची गोष्ट की आपल्या जवळ जे सत्कर्म सद्गुण पाहिजे ते नाही, त्यामुळे आपण दुःखी होतो. तर शांती, दया आणि धैर्याच्या विषय झाले की धैर्य किती पाहिजे ते राहायला पाहिजे. होय, कबीर मैं क्या अचिंत हूँ, मुझे चिंत्यो क्या होय. आपली चिंता काही पण काम लागते का? विचार करा, जर चिंता काम लागत असेल तर सगळं करा. अरे साधारण गोष्टी, चंद्र उदय असतो, सूर्य चंद्रोदय असेल. आम्ही एक दिवस सांगतो की नाही भाई आमच्या मुलीचं लग्न आहे आणि सूर्यनारायण जास्त प्रकाश केले तर चांगलं, सगळे तपश्चर्या करू, होणार ते काळोखात जायचं असेल, प्रार्थना करू, तर त्यांच्यापेक्षा हातामध्ये बेटी तयार करा. तसं सुखदुःख मनुष्याला येणार आहे. पण सुखदुःख जसं आपण सांगितलं की त्या मुलीनी पायामध्ये चप्पल घातले, ते जेथे गेले तेथे त्यांच्या पृथ्वी मडले. तसे आपण बोधावरती आणले ते सबंध जगत बोधरूप दिसणार. तर दुसऱ्याला बोध देण्याकरता स्वतःने आपण बोध मिळतात. तर धैर्य, गांभीर्य, नम्रता आणि सरळता ह्या एक एक गुण मोठे आहेत. ह्या गुणाची किंमत कशी करायची? आपण जसे कबाट उघडले आणि कबाटाच्या खानातून ह्या वस्तू काढायच्या ते नाही, तसं मनाला आपण निश्चित करायला पाहिजे, नाही आपण असते वागायला पाहिजे. मला खोटं बोलायचेच नाही आहे. कोणी आग्रह करतील, मला राग करायचेच नाही, पण नाही उलट लोक सांगण्याचे राग करू नको, पण आपण करणार. तर आपण जर विचार केले की आपल्या जवळ आणि आपण एक खोटी वागते, राग आला, पुष्कळ अनुभव आहेत व्यवहारामध्ये. पारखे मनुष्याले पाहुणे आले आणि त्यांचा मुलगा दांडगा असले आणि किती त्रास देत असेल त्यांची आईला सांगणार, मुलं तसं असणार, मुलं तसे. आपण त्यांना सांग, आणि घराच्या मुलाच्या मुलगा असला एक मुलगीच्या, आणि त्याने काय केलं, त्यानं मारायचं राग. अरे म्हणजे आपण कसे राग आपल्याला संभाळता पण येते, पण आपण रागाला मानच देते की नाही नाही. तर आपले जे विषय चाले की धर्माच्या राज्य के जयाच्या आस्तेच्या सद्भावा आणतो धर्म करी राणीवा, ज्याचे मन ओलावा लेखन. ज्याच्या श्रद्धाच्या सत्तत्वाच्या आपला जो आत्मा चैतन्यघन परब्रह्म कोण, सर्वांचा हृदयस्थ परमाणु, अनंत शक्ती आहे. त्या शक्तीमध्ये एक सद्वस्तूला धारण करण्याची शक्ती, सत्स्वरूप आलिंगन येण्याचे. तेथे मनुष्य जर स्थिर राहिला तर धर्माचा राज्य हृदयामध्ये चालेल. आणि धर्माचा राज्य जर आपल्याला प्राप्त झाले, मग अधर्माचा दूत केव्हा येणार, कसे येणार, नाही येणार. पण आपण खरोखरच रस्ता चुकते. रस्ता चुकल्यामुळे आपण उलटा जाते आणि आपल्याला चुकवायचे. तर आपण निश्चित करायला पाहिजे, नाही नाही आपल्याला काहीतरी घ्यायला पाहिजे. आपण खरेखर सत्य मार्गाने जाता येईल, काही असत्य नाही. आणि हे निश्चित म्हणा, हा संबंध जगत आहे ते रामराज्य आहे. हे संबंध जगत रामाच्या राज्य आहे. राम आपल्याला दिसत नाही, पण त्यांचा कर्म असते. जसं आपल्या कर्म असते त्या मनुष्य, आमच्या शब्द आहे की मनुष्य हे संबंध जगत रामाचा राज्य आहे. तू तुझ्या कर्म सांभाळ, कृती सांभाळ. राम महासमर्थ आहे तद्वत फळ देण्याकरता. पण आपण जर आपली कृती बघडली तर राम तसे पण सगळे काय राज्यामध्ये आपलं भारत सरकारच्या राज्य, कोणाला सिरपाळ मिळते ना, कोणाला जय पण मिळते ना, की नाही, कोणाला कैदीमध्ये पण टाकते. का टाकते, कर्म चुकले तर. आणि कोणाला अरे राजाने हे दिले, सिरपाळ दिले, बिल दिलं, असे पद दिले, का दिले, त्याने चांगलं कार्य केलं. तर देवाला काही प्रलोभन पण नाही पाहिजे. एखाद वेळ भारत सरकार मध्ये केव्हा तरी प्रलोभनाने काम होणार, पण देवाजवळ काहीच प्रलोभन नाही. त्याला
त्यांना प्रलोभन पाहिजे नाही, ते प्रलोभनाने राजी पण होणार नाही आणि प्रलोभनच्या तेथे आपला विचार पण चालणार नाही. आपण त्यांच्याहून देव समज आहे, देव सर्व स्थळी आहे. माझ्या हृदयाच्या हृदय परमात्मा आहे. मी कसे त्यांना चुकून काय जगत कोणी नाही पाहणार. मी एकटी आहे, माझी जेव्हा काही चांगल्या खाण्याचा पदार्थ आले कोण मला पाहणार? अरे पण पाहणारा कोण निराळा आहे. त्या आणि त्यांच्या हातात कसे आहेत, करतू अकर्तू अन्यथा करतू. जे परमात्मा आहे त्यांच्या हातामध्ये सर्व सत्य, करतू अकर्तू आणि अन्यथा करतू. करतू म्हणजे जे होते ते, अन्यथा अन्यथा म्हणजे पाणीमध्ये अग्नी, अग्नीमध्ये पाणी. प्रल्हाद हिरण्यकश्यपाने पुष्कळ तपश्चर्या केली. कसे करता केली? आयुष्य चिरंजीव होण्याकरता, अमर होण्याकरता. आणि किती ब्रह्मदेवाजवळ मागितले त्याने. देवाला त्याला सांगितलं, ब्रह्मदेवाला, की मला अजर अमर करके, तसं मला करता येत नाही, पण तू मागे तसं. मग त्याने पुष्कळ मागितलं. दिवस नाही मरू, रात्री नाही, हानी नाही, त्यानी नाही, पण देवाजवळ सर्व असते. हे सगळं पुष्कळ मागितलं. आणि खरोखर किती त्या कर्म चुकल्या की मुलगा नारायण नाम घेते, ते पण प्रल्हादाच्या त्यांना आवडत नाही. पुष्कळ प्रल्हादाच्या आपल्याला माहिती नाही. आणि देवाला वाटले की आता हे पापाचा घडी परिपूर्ण भरलेला आहे. तर देवाने कसे स्वरूप घेतलं? नृसिंह अवतार. न अर्धा मनुष्य अर्धा सिंह. रात्री नाही, दिवस नाही, हत्यार नाही. भागवताचे आपण परिचित आहे. त्या प्रल्हादा करता देवाने कसे अवतार धारण केले? नृसिंह अवतार. अर्धा नर आणि अर्धा सिंह. आणि त्यांना सांगितलं, आता बोल, घरात आहे की बार उमरामध्ये? त्यांना मार. दिवस आहे की रात्री? संध्याची काळ. दिवस नाही, रात्री नाही, घर नाही, बाहेर नाही. आणि स्वतःच्या नख एवढा मुदाडल्या, त्यांना त्यांच्या पोट टाकलं. सांगण्याची गोष्ट आपले की देवाला सगळं करता येते, करतू अकर्तू अन्यथा करतू. आणि मीराबाई करता विष राणाने पाठवले, तरी विषाच्या प्याला ती अमर करून गेली की माझ्या देवाच्या चरणामृत आहे. विषाची बाधा झाली नाही. म्हणजे कष्टी सती. एका वेळ आमचे ज्ञानेश्वर महाराज येथे दादा पण होत्या समोर आईवर बसून. एका वेळ गोष्ट चालली, कमीत कमी 30-32 वर्षापूर्वीची गोष्ट. सकाळची वेळ होते, ते वेळाला एवढं भजन नाही. आणि दादाने ज्ञानेश्वर महाराज बसले बाळा महाराज यांच्या वडील, आणि सहज प्रश्न केले, मीराच्या विषचा अमृत कोणी केला? विषाच्या अमृत मीराच्या कोणी केलं? पण बरोबर त्याने देवाने केले नाही, देवाने झालं, पण त्यांची श्रद्धाने केले. चरणामृत करून त्यांना दिले की हे देवाच्या चरणामृत आहे आणि तू घे. आणि सांगितलं दा देवाच्या. म्हणजे त्यांना श्रद्धा होती. श्रद्धाने ती विष अमृतमय झाले. म्हणजे सांगण्याची गोष्ट की असे करतो अकर्तू अन्यथा करतो. कोण करते? देव करते, श्रद्धा करते. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. देवाने सांगितलं 4था अध्याय. आपला वेळ पूर्ण. ज्ञानाग्नी सर्व कर्म आणि भस्मसात करू ते. ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माच्या भस्म करते. कारण की कर्मामुळे जन्म, कर्मामुळे मरण, कर्मामुळे दुःख आणि कर्म. ते ज्ञान कुठून जातं? की ज्ञानाग्नी सर्व कर्म आणि भस्मसात. नंतर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधी गच्छति. तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर शांती आपल्या विषय पुढे जा. सांगण्याची गोष्ट दया, धैर्य, गांभीर्य. गांभीर म्हणजे एक एक गुण आपण केव्हा तरी मनुष्य गंभीर आहे. सुखाने कंटाळून जाते नाही, दुखाने नाही. एका मनुष्याने एक गोष्ट केली ते 10 जणांना सांगायला पुष्कळ व्यवहारामध्ये आपल्या घडते. ते नाही हे मी चुकी केली गोष्ट. तर गंभीर मनुष्य म्हणजे समुद्रामध्ये जसं सगळं गेलं ते समावून जाते, तसे कोणाचा गुण, कोणाचा दोष, कोणाच्या काय करते पण ऐकत आहे. पण ती एवढं शांत होते. त्यानं म्हणते नम्रता आणि सरळता. मनुष्याने केवळ नम्र वागायला पाहिजे. का नम्र वागायला पाहिजे? सर्वभूती परमात्मा आहे. देव कोठे नाही, आपल्याला दिसत नाही देव,
पण देव आहे तसे संतांच्या वचन. ते काय सर्व संत म्हणजे की जनी जनार्दन असे संतांचे वचन. संत सांगते, सद्गुरु सांगते, महायोगी पुरुष सांगते आणि देव स्वतः सांगते वासुदेवम सर्व युगे. जर जनामध्ये जनार्दन परमात्मा भरलेला आहे तर आपण त्यांच्या विनम्र वागू तर काय होणार नाही. आपली जवळ नम्रता नाही, सरळता नाही. एका जवळ आपण चांगले बोलू, दुसऱ्याला कंटाळून बोलू, तर आपल्या जवळ आपण जर खरोखरच बोध घेतला तर आपण असे सद्गुणाने वागायला काय देतो. कोणी काय सांगत आपण सरळ आपल्या अंतःकरणामध्ये जे असते ते आपण जबाब द्यायला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये असते कोणीही काय विचार करा, आपण नम्रताने बोलू, त्यांच्या जवळ सरळताने बोलू, तर आपल्याला काही होणार. तर सांगण्याचं गोष्ट की जयाची आस्तेची सद्भावा अंतु धर्म करी राणीवा, जयाचे मन ओलावा विवेकाचे. ज्याच्या मन विवेकाने परिपूर्ण आहे, विवेकाच्या वस्तू स्वरूप निराळ आहे. अजून उद्या रात्री आपला विषय आहे, पण आपल्याला सांगायचं आहे सर्वांची जननी 2 मिनिट की जसं ह्या सृष्टीमध्ये आपल्याला काहीतरी करायचे असते तर पैसे असते तर सगळं होते, तसे व्यवहार जर चांगला करायचे असते तर पैसे पाहिजे. परमार्थ चांगला जर करायचे असते तर नाम होती. कबीर सब जग निर्धना, धनवंता नाही कोई, धनवंता सोई जानी राम नाम धन. सर्व निर्धन आहे का रामची जवळ नाही, निर्धन आहे, संतोष आहे. तर परमार्थ मला चांगलं करायचं ना, काही नाही, कुठेही मागायला जायचं नाही, प्रारब्धाला दोष द्यायचा नाही काय, पण क्षणोक्षणी भगवंताच्या स्मरण. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, सहज प्राप्त होते. या नामाने काही नाही होणार. जेवढी नामाची सक्ती तेवढे पाप नाही त्रिशक्ती, नामा पासी चारी मुक्ती जाणती सरी. नामामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढे जगामध्ये पाप नाही. सूर्यनारायण मध्ये जेवढे प्रकाश शक्ती आहे तेवढे जगामध्ये काळोख नाही. तर आपण ह्या सर्वांच्या एकच तत्व की आपल्याला हे सगळं प्राप्त होईल. हृदय शुद्ध झाल्यानंतर दरेक सद्गुण आपोआप येईल, पण त्या हृदय शुद्ध होण्याकरता देवाच्या नाव अखंड पाहिजे. खाता पिता सर्व कार्य करतात, देवाच्या नावाला केव्हाही विचार असते नाही, तो अखंड 16 आहे. पण त्यांच्या जर जास्त विचार केला तर ज्याने त्या नाम अंतःकरणामध्ये साठवला आणि ज्यांच्या नाममय जीवन झाला ती एवढं 16 की तेथे ओळ येणार नाही. ओळ आलेला 16 होते, आता हे 16 झाले त्रिभुवन विषम धुवन झालेला. तर आपला 16 जीवन आपण पवित्र, आपला सुखमय जीवन एकच नामाच्या आधाराने सर्व श्रेष्ठ होत. असं वेळ पुरी झाली. लक्ष्मी कलत्रम ललिताब्जनेत्रम पुरणेन्दुवक्त्रम पुरुतंत्रम. वंदे पवित्रम वसुदेव नमः परम कल्याण वासुदेवाय यदुना ज्ञानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं मंत्रमूलं गुरोर्मोक्ष. बार बार बरमागम हरसित देव श्रीरम पद सरोजयन भक्ति सदा एक घड़िया आदि तुलसी संगत कटे कोटि अपराध
सद्गुरुराज महाराज तब वासुदेव जीवनी झाले जे शांतीशी आले बालवनवे जे परिणामा निघाले कोंब जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री शिवपळोनी भरिले जया भक्तीची तुझी प्राप्ती जे कैवल्याचे परक्षे सरमणती त्यांची लिले माझी नीती हिवाळी दिसे महात्मा नस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमास्थितः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमयम् माझे आत्मीय बंधू करून क्षण क्षण करता उत्सव करता आज आपली सप्ताह पूर्ण होते. आपण येथे ज्ञान गंगेत आणि नाम गंगेत स्नान करते. पण ती गंगाचा जल जेथे पोचायला पाहिजे तेथे पोचले की नाही ते कळत नाही. मन मळकट आहे, आत्मस्वरूप शुद्ध आहे, अखंड विचार ज्ञानमय तेजोमय सर्व शुद्ध आहे. जसे चिमणीला काळा पडदा लावला तसं आपला वासना आणि मन बुद्धी मळकट झालेले ह्याला महात्मा ज्ञान गंगेत आंघोळ केली. आपण ज्ञान गंगा कशी आणि आंघोळ कोणाला करायची हेच कळत नाही. बाह्य गंगा हरिद्वारला आपण गेलो ही गंगा माऊली आहे. जर ह्या गंगे मातेला एवढी शक्ती असली की संपूर्ण पाप आपल्या शांत करत असेल तर मग ताबडतोब देवाच्या दर्शन घ्यायला पाहिजे. जशी प्रचिती असते, पोटभर जेवण झालं की एक घास पण घेता येणार नाही. चटकार येते त्यांच्या पूर्ण ताट नाही ब्राह्मणचं पोट भरलं. तर हे ज्ञानगंगा हे जे हरिद्वारचे गंगे आहे हे गंगा मळ धुते, पण आतला मळ धुवायची त्यांना शक्ती नाही. अन्यात आपल्याला काहीतरी पाप घडते. चालताना मुंगी पायाने मरली, काही पुष्कळ मच्छर मरले, स्त्रियांच्या जीवन म्हणजे स्वयंपाक मध्ये पाप होते. ती पाप एखाद्या वेळेस धुवते, पण मनापासून झालेले पाप ह्या गंगे माऊलीला शक्ती नाही. आणि बाह्य गंगे मातेला हरिद्वारची गंगे माता पाप लागते त्यांना. आणि ज्ञान गंगा ज्याने अनुभवली अगर ज्ञान स्वरूप झाले त्यांना पापाच्या परवा नाही. जसे सूर्यनारायण उदयाला आले की काळोखच प्रकाशमय होते, तसे ज्या ज्ञान गंगामध्ये ज्याने आंघोळ केले ते संसार परब्रह्म तत्वामध्ये त्यांना नांदलेले. तर आपण बाह्य गंगाची उत्पत्ती
सर्वांना माहित आहे, भागवत सांगते या श्लोकात. सगळच्या पुत्राकरिता त्यांनी देहशुद्धी करण्याकरता प्रगट झाले. 3 पिढीपर्यंत त्यांची तपश्चर्या झाली. भगीरथ राजाने महाप्रयत्नाने त्यांना आमंत्रण केलं. परत त्यांनी सांगितलं की मला धारण करायला पण कोणी शक्तिमान पाहिजे. महादेवाचे आराधन केले, कारण की महादेव सारखं कोणी शक्तिमान नाही. महादेवाला सांगितलं की माझ्या वडिलांचा करता, त्यांना उद्धार करण्याकरता आपण हे काम. गंगा माऊली उतरली. गंगा उतर सिनेमा जर पाहिल्या असत्या त्यांना खडखडाट करून उतरले, पण महादेवाच्या जटामध्ये त्या राहिला. जटामध्ये राहिला आणि नंतर ते हळूहळू प्रवाह करीन. त्यांच्या 3 प्रवाह झाला, भोगवती, भागीरथी आणि मंदाकिनी. एक स्वर्ग, एक पाताळ, एक मृत्यूलोकामध्ये त्या गंगा राहिल्या. पण जेव्हा देवाने विराट स्वरूप धारण केलं, ह्या गंगे कमंडळ बाहेर पाडले, तेव्हा ह्या गंगे मातेला देवाने वरदान दिले की ज्या तुझ्या नदीमध्ये श्रद्धाने स्नान करायला, श्रद्धाने स्नान करायचं तर त्याच्या मळ त्यांच्या जाती. पण एकाच्या देण्यात दुसऱ्याने घ्यायचं म्हणजे ती त्यांना लागणार नाही. कोणाला 5,000 रुपयाचा देणगी आहे, मी सांगू मी देतो मला 5,000. गंगा माऊलीने सांगितलं माझ्या मध्ये स्नान केल्यानंतर मनुष्यांच्या जर पाप गेला तर माझी जवळ ती पाप राहणार, मला कोणाला घ्यायचा नाही. ही मी कुठे ठेवणार, कारण की चांगले पदार्थ सगळ्यांना आवडते, वाईटच्या कोणीच घरात नाही. तर देवाने सांगितले माझे संत महात्मे ज्यांना पाप आणि पुण्याची परवाज नाही, कोणी निंदा कोणी वंदा मा सोयीचा, अगर कुठेही ते राहिले सब बन तो गंगा भई और पर्वत साले ग्राम, सब बन तो तुलसी भई और पर्वत साले ग्राम, सभी नदी गंगा भई जिने चिन्हो आत्मराम. असा कवीने सांगितलं की सब बन तो तुलसी भई, सर्व तुळशी स्वरूपांचे तुळशी देवाला फार आवडते. पर्वत आहे, जे जे पत्थर आहे ते सालिग्रामाचे असून सबे नदी गंगा बाई, सर्व नदी गंगा माऊली बरोबर झाली. पण ज्याने चिन्ह आत्मराम, ज्याने स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव घेतला, त्याने आपल्याला वाटते हे माझ्या स्वरूपात नाही, हे पंचभूतात्मक आणि निश्चित काळी आईच्या पोटात आल्याने निश्चित वेळांची जाणार. आपल्या सर्वांच्या मूळ स्वरूपाचे अखंड अव्यय आणि अचळ आहे. ह्या स्वरूपांच्या बुद्धी मन बुद्धीला जर अनुभव झाला त्यांना सर्व वासुदेवमय. तर हे गंगे माऊलीचे आपला विचार झाले ते देवाने त्याने विचारले की माझी जे संत महात्मे तुझे स्नान करतील तू निष्पाप होईल, तर त्यांना पाप पुण्य लागेल की नाही? नाही, ती पाप पुण्याची फळ झाले. पुण्यात्मक पापे स्वर्गाय जायचे, पापात्मक पापे नाही. मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य, मत्स्वरूप होण्याकरता शुद्ध पुण्य पाहिजे. तर तरी विचार राहिला की एखाद वेळ कोणाला शंका राहिली, संता जवळच्या पाप एखाद वेळ राहिला, देवाने तर सांगितलं की नाही त्यांना पाप पण स्पर्श करत नाही, पुण्य पण स्पर्श करत. जसे सूर्यनारायणाला आपण फूल वाहिले, दगड वाहू, अगर एखाद गारा प्रति वाहू ते त्यांना काही स्पर्श नाही करणार. ज्याने जशी भावनाने तेथे वरती चालले तसे त्यांना फळ मिळणार. कारण की सर्व शक्तिमान अंतःकरण साक्षी परब्रह्म परमात्मा आहे, ते अंतःकरणाची वृत्ती प्रमाणात सर्वांना फळेल. तर देवाने असं सांगितलं जो संतांची स्तुती करेल त्यांची जवळ पुण्य जाईल आणि निंदा करेल त्यांची जवळ पाप जाईल. पण आपला विषय चालेल जे ज्ञानगंगे येणारे पूर्णता जेवून झाले, जे शांतीचे आले पालन.
ज्ञानगंगा. ज्ञानगंगा म्हणजे स्नान कोणाला करायचे? एका म्हातारी बाईच्या सुई, गरीब बाई होती, घरात हरवली. रात्रीची वेळ, फार कंगाळ स्थिती, घरामध्ये दीपक पण नाही. मग त्याने काय केले? शिवायला तर पाहिजे. बाहेर म्युन्सिपाल्टीच्या बत्ती होती, तेथे ती धुळामध्ये पाहत होती. एका मनुष्याने विचारले, आई काय करतात? माझी सुई हरवली. कोठे हरवली? घरात हरवली. मग आपण येथे शोधताय, काय करू? घरात दीप नाही. अरे दीप घरात नाही, पण सुई घरात हरवली नाही. तसे जर आपण विचार करू, आपण मळकट काय झाल्या? ह्या देव मळकट जाईल, रोज साबुनी स्नान करू, आता दिसत पण नाही. आज काय येथे बसलेल्या कोणाला मळ दिसत नाही. जर मळ नसले तर जो स्वयंव्यापी स्वर स्वरूप अणुरेणूमध्ये व्यापलेलं परब्रह्म तत्व, हे पण आपल्याला दिसत नाही. मग ते पाहणारा निराळा, ती दृष्टी पण निराळी, आणि ते वस्तू पण निराळी. वस्तू तर सर्वमय सर्वरूप आहे. हे मला ओळी फार आवडते. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारी. या उपाधी म्हणजे या सगळं जगदारंभ गुप्त आहेत. गुप्त आहेत म्हणजे आहेत तो अणुरेणू मध्ये व्यापलेला, पण दिसत नाही म्हणून माऊलीची ओळख गुप्त आहे. वारा आहेत ना येथे. कोणी लहान मुलांनी आपल्याला विचारलं, वाराचं रूप कसा मला सांगा. आहेत का? आपण येथे सगळं बसलेला वारा आहे ते निश्चित आहे. आपला श्वासोश्वास चाललेला वारा आहे, आणि वारा पण आकाशामध्ये कोंडून भरलेला, आणि आपला सतत अनुभव. पंखा लावला तर जास्त वारा येणार, पण नाहीतर वाराशिवाय काही आकाश राहणारच नाही. आकाशाच्या अणुरेणू मध्ये वारा नावाच्या तत्व, पंचभूतात्मक जे तत्व त्याचा दुसरा, आणि आपण रोज अनुभव करते, तरी वाराचा रूप दाखवता येत नाही. वारा तर हे नाही, निर्गुण निराकार नाही, आकार मध्ये आहे, तरी ते एवढा सूक्ष्म तत्व आहे की आपल्याला दिसेल. तसे त्याचे पलीकडे आकाश. पण पंचमहाभूत परमात्मा विषयी आमच्या नरसिंह सांगे, जागीने जो तो जगत दिसे नाही, ऊंघ मा अटपटा भोग बासे, चित्त चैतन्य विलासची द्रुपचे, ब्रह्म लटका करे ब्रह्म पास. नरसिंह मेहताचे भजन आहे. मी माझ्या स्वरूपामध्ये जागृत झाल्यानंतर मला जगतच दिसत नाही. जसे झोपेमध्ये आपण गेले आणि स्वप्न लागले, स्वप्नाची काही विचित्रता असेल. एखाद वेळ लग्नात जाओ, एखाद वेळ मरणात जाओ, एखाद वेळ पुष्कळ वेळाच्या पाहिलेल्या मनुष्याला पाहू, आणि त्यानं असं पण सांगू, अरे तुम्ही तर गेले होते ना, आता पुरातनचं काम आलं होतं. हा सगळ्यांना अनुभव असेल. आणि एखाद वेळ पावसाच्या भरपूर दिवस असेल तरी अग्नी लागला होता, पण जागे झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये स्वस्त आहे. तसे नरसय्याने सांगितलं की माझ्या स्वरूपामध्ये जागृत झाला. शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी, संसार माया परिवर्जितोसी, संसार स्वप्नम त्यज मोह निद्रा, मदालसा वाक्य मुवाच पुत्र. मदासा देवी झाली, त्याने मुलांना हालरडामध्ये घाले. अरे तू कोण आहे? त्यांची गोष्ट करायला बसे की ऋतुपूर्ण राजाने त्याने सांगितलं, लग्नांनी त्याच्या ही गोष्टीमध्ये फार वेळ जातो. त्याने सांगितलं मी काही करू त्याच्यामध्ये आपण आडवा येऊ नका. ती योगिनी होती पूर्वी, लग्नाच्या पूर्वी, आणि सगर्भा झाली. त्यांना मनामध्ये एवढा अभिमान की मी ज्यांना जन्म देऊ त्यांना दुसरी आई व्हायला नाही. या जन्मामध्ये तो परब्रह्म तत्वाला प्राप्त होण्याकरता त्यांच्यात पुष्कळ गोष्टी आहेत. पण ती मुलाला जेव्हा हलडा, जेव्हा सगर्भा होते तेव्हा ती त्या तत्वामध्ये मजबूत आहे.
आणि लहान झाला की हलरडा त्यांना गायच्या म्हण त्याला काय, अरे तू कोण आहे बाळा, तू हे पंचभूतात्मक स्वरूप नाही, तू काही निराळा तत्व आहे. कोण आहे? शुद्ध स्वरूप आहे, जेथे काहीच अशुद्धाचा स्पर्श होत नाही. अशुद्ध पण शुद्ध होते असे तुझ्या पूर्ण शुद्ध स्वरूप आहे. शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी. तू शुद्ध स्वरूप आहे. बुद्ध स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. निरंजन संसार माया परिवर्तितोसी. हे संसार तुला दिसते ते मायाच्या स्वरूप आहे, पण मायाच्या तू परिवर्तन कर. संसार स्वप्नम त्यजमोह निद्रा. संसार हे स्वप्नरूप आहे आणि मोहाची निद्रा तुला लागली. मोह तू सोडून दे. मदाल सा वाची मोहाची. तसं नरसिंह मेहतांनी सांगितलं की मी जागृत झालं. कोठे जागृत झालं? स्वरूपामध्ये. केव्हा तरी आपले 12 वाजल्यात निद्रा म्हणले, कोठे जागृतपणा पण म्हणलं. तर मी कोठे जागृत झालो? मला झोप लागली होती, अज्ञान. झोप लागली ते मी माझापणा विसरला. जसं स्वप्नामध्ये जनक राजा एक गोष्ट ते, पण ती पण गोष्टी नाही करायची. एका वेळेस जनक राजा दुपारी झोपले होते आणि त्यांना स्वप्न पडलं. स्वप्न एवढं पडलं मोठं हे परत चक्राने धामा घातला आणि जनक राजाचा राज्य हरवला आणि त्यांना बाहेर काढून टाकला. राज्याचा अधिकार त्याने केला. मग त्या 7 दिवस उपवासी जनक राजा स्वप्नामध्ये. पण भूक. आमचे सद्गुरू माऊली नेहमी म्हणा, जरी असला संन्यासी तरी 12 वाजता पोट. संन्यासाचं काय तरी ह्या पोटाला काहीतरी पाहिजे. तर 6 दिवस त्यांच्या उपास गेले, कोणी ह्यांना देत नाही, पण दुपारी झोपलेला आहे. आणि 7व्या दिवशी काचली मिळाली नारळाची आणि एक सदाव्रत चाललेलं होतं. तेथे गेला. मला भूक झाली. काय मनुष्याची कसली होती, पण ते लाईन आला लागले. त्यांची लाईन आली तेव्हा सगळं अन्न संपलं. ती उखाडा म्हणते आमच्या गुजरातमध्ये, ती पोपळा बसलेला, ती त्यांना काढून दिली. तरी पण आनंद. मी राजा आहे तो विसरला. मी जनक राजा, चक्रवर्ती राजा, ह्या ते स्वप्नामध्ये निद्रामध्ये दुपारी निद्रा लागली विसरल्या. आणि 7 दिवसाच्या उपासी नारळाची काचली आणि त्यात त्यांना ती उखळला मिळाला खिचडीचा. आनंद वाटला. खायला मिळाला. खायासारखं आहे. आणि असा पाहत आनंद करत एवढा 2 ठोणगे लढत आले आणि त्यांच्या ती पाहण्यामध्ये आनंद होता. मला खायला मिळाला. हातातून ती पडली काचली. कारण ते लक्ष नव्हते. हे ठोणगा लढत आले. ते खाली पडल्यानंतर त्याने ते परत महामेहनतीने मिळालेलं अन्न पायाची गेलं, काढलं आणि ती रेती काढत होते. तेवढ्याच महाराजा जनक राजा की जय जय जय. राजाधिराज जनक जागे झाले. जागे झाल्यानंतर एकदम आश्चर्य वाटलं. अरे मी राजा आणि 7 दिवसाच्या उपवास, पोटामध्ये भूक लागली, सगळं गेलं. त्याच्यात एक दुसरी गोष्टी मोठी येते, पण थोडी. मग त्याने काय सांगितलं, त्यांच्या राज्यामध्ये पुष्कळ पंडित होते. पंडित होते त्यांना सगळ्यांना त्याने सांगायचं, पंडित खरा सदैव, हे खरं का ते खरं, काही दुसरं बोलायचं नाही. कोणी जवाब नाही देऊ शकणार. अरे तुम्ही ज्ञानी आहेत ना, पंडित आहेत, मग मला सांगा हेच खरं का तेच आहे. मग त्यांनी प्रतिज्ञा केली, कोणीतरी असं ज्ञानी मिळाला की त्यांना मी राज्य पण देऊ. ब्राह्मणाचा नियम म्हणजे 5 वर्षाला यज्ञोपवीत व्हायचे, गायत्री मंत्र जपायला पाहिजे. या 8 वर्षाचा मुलगा झाला. एका वेळी एक नदीमध्ये स्नान करून हे सूर्यनारायणला अर्घ्य देत होता. त्या 8 अंगाने वाटा म्हणजे सगळं मुलं त्यानं असते.
हसते तरी ती काही नाही, पण मुलांची त्याची कोणी त्यांची पंचपात्री घेते, कोणी त्यांचे आसन घेते, कोणी त्याचं. एक म्हातारी बाई होती, त्यांना कळवळ आला, अरे ह्या वडील शिवायच्या मुलगा त्यांना तुम्ही कशाला त्रास देते, त्यांना पूजा करून द्या. त्याने ऐकले की अरे माझे वडील नाही. घरी गेले, आईला विचार, आई माझ्या बापा कोठे, माझे वडील कोठे, आणि मी वडील सांगते ते कोण, ते किती माझ्या आहे, मग माझ्या वडील कोठे, अरे तुझ्या वडील जनक राज्याच्या राज्यामध्ये आहे. कसं काय, काहीतरी ती प्रश्न करते, उत्तर देता येत नाही. जर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर सगळ्याला सोडेल, आणि जे उत्तर देईल त्यांना जे मागितले त्यांना मनात आलं मी उत्तर देईल. गर्भामध्ये आपल्या भारतामध्ये 4 मनुष्य गर्भणी आले, प्रल्हाद, नारद, अष्टावक्राने सुखाचारी. याने गर्भातून परमात्माचा ज्ञान झाला. तो हळूहळू गेला जनकराजाच्या राज्यामध्ये, आणि त्याने कळवले की राजा तुझ्या प्रश्नाचं काय उत्तर आहे, कशाला तू सर्व साधू संताला कोंडला. मग त्याने सांगितलं मी उत्तर. त्यानं निश्चित सायमायाने दुपारी 4 वाजताला बोलवले की तू ये. जनक राजा बसलेले होते, सगळे प्रजा बसलेले, पुष्कळ लोक गर्दी. अरे कोणी साधू असता की असं काही राजाच्या स्वप्नाच्या अरे राजाच्या शब्दाच्या प्रत्युत्तर देणार. आता ती 8 अंगाने वाटा, कोणीतरी मनुष्य आपला सरसाला पण हास्य येणार. त्या राज्यसभामध्ये आले, सर्व खडखडात नसले, सर्व खडखडात नसल्या जनक राजाला पण हास्य आले. त्यांना आसनावरती बसवलं. त्या जनक राजा हसले म्हणजे तो पण हसला. पण जनक राजाने, महाराज आपण का हसते, तुम्ही का हसते, खरं बोलू आपलं शरीर अथांगाने वाटतात त्यामुळे आम्हाला ते मला तुमच्या हसा आला की तुम्ही सगळं चामडाच्या भक्त आहेत. ह्या शरीराला पाहून तुम्हाला चामडाच्या ज्ञान आहे, दुसरा ज्ञान आहे, म्हणून मला आश्चर्य. नंतर त्याने विचारले हे खरं की ते खरं. तो अज्ञानीच होता, हे तसं ते. नंतर त्याने सांगितलं की हे काय जनक राजा तू केलं. स्वतः सांगितल्याचं कोणीतरी उत्तर दिलं. त्यांच्या स्वप्नामध्ये त्याने भिक्षा मागितली, आणि नंतर सांगते राज्य खरं ते भिक्षा करी. त्याने सांगितले तसं ते. तर त्यानंतर ते त्यानं सोडलं. त्यानं सांगितलं माग काय ते काही नव्हतं, येथे राहतं नाही, मला काही नाही, मला हे सर्वात. पण आपल्या गोष्ट चालली हे खरं काय ते खरं, हे आहे तसं ते आहे. क्षणभंगू राज्य, स्वप्नातून आपण झोपेत पडले आणि स्वप्न क्षणिक आहे, तसे हे पण संसार क्षणिक आहे आपल्याला वाटते. पण कितीही आपल्या नजर समक्ष स्वरूप अदृश्य होते, प्रगट होते, नाश होते, चाललेले आहे. आपल्या 15व्या अध्यायामध्ये ते एक क्षणामध्ये येथे आपण बसल्यानंतर किती जंतू उत्पन्न झाले आणि किती नाश झाले. सायन्सचा अभ्यास केल्यास त्यांनाही कळणार नाही, आम्ही ते शांत बसलाय नाही, पुष्कळ लहान लहान जंतू निर्माण पण झाले आणि शांत पण झाले. मी शिकलेली नाही, पण एक मला चुकले, एका इंच मध्ये 25,000 जंतू असेल. असं आपला विषय चाललेला की जे ज्ञान गंगे नाहले आणि नरसयाने सांगितलं मी जागे झाले. कोठे जागे झाले, स्वरूपामध्ये. जागीने जो तो जगत दिसे नाही, अंग मा अटपटा भोग बासे. चित चैतन्य विलास चिद्रूप छे, ब्रह्म लटका करे. जेव्हा जागृत झालं तेव्हा का ब्रह्म लटका. हे सर्व संबंध जगाचा विलास चैतन्य घन स्वरूपामध्ये आहे. जसा समुद्राच्या कल्लोळ आहे तसे परिपूर्ण हे जगत जे दिसते ते परब्रह्म स्वरूपातूनच निर्माण होते. त्यातच ती आनंद कल्लोळ करते नाही त्याचे. त्यानंतर त्याने सांगितलं पंचमहाभूत परब्रह्म विषय प्रगतिया, अणु अणु माहिती रह्या रे वळदी. फूल आणि फळ येतो वृक्ष ना जाणवा ठरतो. तर पंचमहाभूत जे निर्माण झाले, आपण उपाधीमध्ये गुप्त म्हणतो, पृथ्वी आपते वायू आकाश, ह्या परमात्माच्या स्वरूपातून निर्माण झाले. असे वेदांताची गोष्ट येते की ज्यांना काळ लागत नाही त्यांना पण काळ लागला. माऊलीने सांगितले ह्या प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाचे अमन म्हणे.
काहीतरी कार्यकारण दाखवायला पाहिजे. तसे ह्या सृष्टी निर्माण म्हणजे त्या परब्रह्म स्वरूपातून जे निर्विशेष असेच राहिल्या स्वरूप त्यातून प्रथम ध्वनी काय ओम असे ध्वनी झाल्यानंतर त्या जन्य जन भाव त्यातून वारा झाला, रस हे झाला, पाणी झालं, अग्नी झालं, सगळं. तर हे पंचमहाभूताच्या तत्व जसं काय सुवर्णाच्या अनंत अलंकार झाला तसे अनंत स्वरूप आपल्या विषय हे उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व चैतन्य परब्रह्म परमात्मा कोंडून भरले आहे. पण ते आपल्याला दिसत नाही का? ते दिसण्यासारखी ती दृष्टी निराळी ह्या चर्मचक्षुनी दिसणारच नाही. अर्जुना सरिखा भाग्यवान कृष्ण ज्यांच्या साठी आणि त्याने सांगितले अर्जुन पहा माझ्या पश्चिमे पार सुरुवात. अर्जुनाला पण दिसले नाही. नंतर देवानी दृष्टी दिली. दिव्यम ददामि ते चक्षु पश्चिमे योगमय संग. अरे अर्जुना माझी चुकी झाली, मी तुला दिव्य चक्षु देते. दिव्य चक्षु देते म्हणजे जे अंतःकरणामध्ये अहंकाराच्या तत्व होता ते शांत झालं. देवाच्या वचनामध्ये संकल्पामध्ये किती एकोहम बहुश्याम, एक मी अनंत रूपाने हो असे झाले का अनंत रूपाने ताबडतोबच. तसे अर्जुनाला सांगितलं की दिव्य दृष्टी देते. दिव्य दृष्टी जसं मोतीबिंद आला, डॉक्टरांनी मोतीबिंद वरता काढला त्या दृष्टीला तेज रे. तसे अहंकार जे स्वरूपावरती आवरण अहंकाराच्या तत्वा ते अहंकार अर्जुनाच्या शांत झाले. आणि नंतर सर्व पूर्वीपासूनच होत. जगत काही देवाच्या स्वरूपामध्ये निर्माण नाही, पण ते ज्ञान नव्हते. कैसे अनुग्रहाचे कारण पार्थाचे पाहणे आणि न पाहणे तयारी सकट नारायण वर्ण. तर आपला विषय ते निराळा झाल्या की हे पंचमहाभूत तत्व परमात्मा स्वरूप. पण जे ज्ञान गंगे नाहले आपल्याला विषय ज्ञान गंगा म्हणजे आपलं मन आणि बुद्धी मळकट झालेलं. बाह्य गंगा माऊली आपल्या अज्ञात झालेले पाप धुळात. आणि ह्या जर खरेखर धुवायचे असेल तर असं सांगितलं वाचलेलं आहे ते 12 वर्षा हरिद्वार जवळ राहायचा आणि रोज तीर्थ घ्यायचा, श्रद्धा ठेवायची. तर 12 वर्षांनी तुम्हाला कोणी संत भेटेल आणि नंतर तुमच्या खरा पाप होते. तर आपण ज्ञान गंगामध्ये कसे स्नान करायचे? ज्ञान गंगामध्ये स्नान झाल्यानंतर केव्हाही त्यांना काही मळकटपणा नाही. ज्ञान गंगा म्हणजे महान गंगा आहे, आपली चाललेली जी आहे ज्ञान गंगा. पण स्नान करता येत नाही. स्नान मन आणि बुद्धीने करायचे आहे. माझ्या मनबुद्धी मळकट झालेला आहे, हे देह मळकट आहे असं म्हणता येत नाही. मन बुद्धी मळकट झालेला आहे ना, मन बुद्धीला स्नान करायचे आहे. ह्या जगामध्ये 2च गंगा, ज्ञानाई आणि नामाई. नाम गंगा आणि ज्ञान गंगा. ह्या 2 गंगा खरोखर महान श्रेष्ठ आहेत. पण जसे साबण लावल्यानंतर कपड्याला धोका मारायचा असतो, तसे आपल्या साबणाचे काल परवा मी बोलले होते ते मन कपडा मेला भये इमे बोत बिगाड ए मन कैसा धोईये संत परवचा. तुळशीदास महाराजांनी सांगितलं आपलं मनरूपी वस्त्र मळकट झालेलं आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ बिगाड आहे. कसं? अरे 84 लक्ष योनी आपला धर्मशास्त्र म्हणते ते जीव 84 लक्ष योनीमध्ये फिरून फिरून येते आणि नंतर मनुष्य देह प्राप्त होते. मनुष्य देहामध्ये त्यांना मुक्ती मिळते. पण मनुष्य देह एवढा विचित्र आणि आश्चर्य जरी काय ते त्यांना वय एवढी गेली ते पण कळत नाही. पुत्रामध्ये परिवार मध्ये एवढा रंगला गेला 100 वर्ष पुढे होते तरी पण त्यांना असे वाटत नाही की आता आपला अंतकाळ आपल्याला सुधारायला पाहिजे. आणि लोक कसे फसले आहेत का नाही की पुत्रेष्णा वितेष्णा ने लोकेष्णा ह्या 3 इच्छामध्ये सबंध जगत नष्ट झाले. सबंध आपण 60 कोटी 70 कोटी असेल भारतातील, नाही सबंध जगत. पुत्रेष्णा तर पुष्कळ कमी मनुष्याला, पण वितेष्णा ने लोकेष्णा इच्छा किती करोडाधिपती मनुष्य झाले तरी मनाला समाधान नाही. आणि कीर्ती वाढवायची. अरे कीर्ती तुझी मागोमाग येतील,
सर्व ते तू देवाच्या. तर आपला जे विषय चालू की आपला मन मलिन आहे. किती इमे बहुत बिघाड. एका दिवस एका घरी आपण राहिले तर त्यांच्या घरच्या थोडं तरी आपल्याला आठवण राहतो. तर 84 लक्ष योनीमध्ये ह्या जीवात्मा फरलेला आहे. आणि तुकाराम महाराज म्हणते एका जन्म कोटी कोटी वेळा येते. अरे एका जन्मातून ताबडतोब निघता येत नाही, कारण की तेथून वासना मुक्त झाल्यानंतर दुसरं. तर असे हे जन्म आपण संबंध वृक्ष, जीव, जंतू, जळचर, वंचर, स्थळचर ह्यामध्ये आपण काढले आणि तिकडच्या काही ना काही वासना घेऊन आले. आणि तुळशीदास महाराज म्हणते हे मन कपडा मेला बाई इमे बोल हे मन कैसे धोईये. संताला विचारते, दुसऱ्याला काही कळणार नाही. ज्याने धोलं असते त्यांना खबर पडते ना. अरे तुम्ही हे शिरा केला कसं केला, तुम्ही हे बर्फी केली कशी केली. ज्यांना करता येत असत आहे, नाही करता आले त्यांना विचारायचं. सोनाच्या घरी गेले तर सोनीची विचार, पण करियाणाची दुकानावर गेले तर त्यांना सुवर्ण मागता येणार नाही. तर संतालाच विचारले की संतांनी मन धोले. मग त्याने सांगितलं की सदगुरु धोबी ज्ञान जल साबू सरजन हा सुरत शिला पर धोइये निक्षे जोत. अरे ह्या मन कपडा मरकात त्या सद्गुरु धोबी ज्ञान जल साबू सरजन हात देवाच्या जे नाव आहे ते साबळ आहे. तर आपल्याला या ज्ञान गंगेमध्ये स्नान करायचे आहे. ज्ञान गंगेमध्ये स्नान केल्याशिवाय केव्हाही जन्म मरण मुक्त होणार नाही. पण ज्ञान गंगेमध्ये स्नान झाल्यानंतर जन्म कोणाला आणि मरण कोणाला असं पण होणार. आश्चर्य वाटणार. कसा करता मी घाबरत होतो. जे आहे ते अचल अखंड अव्ययी आत्मस्वरूप आहे. अजोपी नित्य यम बाबा नैनम छिदंती सत्राणी नैनम रहती पावका न चैनम क्लेदयांतापो न सोशेती माता अच्छेद्यो यम गायो यम क्लेद्यो सोच नित्य सर्वगत स्थाणू चलो यम सनातन. त्यानंतर ती म्हणाल मी नित्य आहे, अचल आहे, सनातन स्वरूप आहे. कोणाला जन्म आणि कोणाला मरण हे भ्रांती होती मला. तर आपल्याला हे ज्ञान गंगेमध्ये स्नान करायचे आहे. ज्ञान गंगेमध्ये स्नान झाल्यानंतरच सगळं पवित्र होणार. तोपर्यंत बाह्य गंगा मातामध्ये आपण तेथे जन्म राहील. तर जर आपण असे मानू की हा गंगा माऊली आपल्या जे पाप धुवत असते तर हरिद्वारला मरत असे ते सगळे मुक्ती पामत असते, असे काय नाही. ते देवस्वरूप नाही. तेथे एखाद्या वेळेस श्रद्धावान गेले तसं त्याने जसं केलं तर मुक्त, बाकी नाही. एखाद्या ती तेथे राहून पाप जास्त करत असते. तर आपला विषय के सद्गुरु धोबी ज्ञान जल. आपला मन मळकट झालेला आहे. मनला ज्ञान गंगेचे पाणीने धुवायचे आहे, पण त्यांना साबण लावायला पाहिजे. साबण म्हणजे देवाचा नाम. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापासी चारी मुक्ती जाण तिष्ठन्ति देह. नवयोगेश्वराच्या एक योगेश्वराने सांगितलं अरे नामामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी जगामध्ये पाप नाही. आणि त्यांच्या पुष्कळ उदाहरण वाल्मिकी पाला कोळी अजामेळ गुंक्या पिंगला असं ते नामामध्ये किती शक्ती आहे. सूर्यामध्ये किती शक्ती, काळ तेवढा नाही. तसं नामामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढं पाप नाही. ती नाम घ्यायला पाहिजे. आपण नाम घेते पण खरोखर आपल्याला नामावरती श्रद्धा पण नाही. आणि नाम घेण्याची कसे घ्यावं ते पण आपल्याला कळत नाही. नाम घेता उठा उठी पुढे उभे जग जेठी ऐशे धरून या ध्यान काया म्हणे राही. अरे देवाच्या नाम घेते मी विठ्ठल 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 म्हणून, पण माझ्या लक्ष कोठे जागलेलं असेल. एखाद वेळेस येथे जायचं तेथे. आता 8 दिवस आम्हाला डहाणू सोडून झालं. आता परवा डहाणूला जायचं. असं म्हणजे विठ्ठल विठ्ठल चाललेलं आहे. पण नाही विठ्ठल 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 म्हणण्याबरोबर पंढरपूरच्या विठोबारायाच्या चरण जर मला दिसले तर खरोखर ते पुस्तक घ्यायचं नाही. मी तर नेहमी सांगते 24 तासाची 24 मिनिट पण स्थिर वृत्तीने देवाच्या नाम घ्यायला पाहिजे.
नामास तरीके साधन नाही. तुकाराम महाराजांनी तो प्रतिज्ञा घेऊन सांगितलं, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. कुठेतरी असं ठाईच बसून एक चित्त स्थिर चित्त आणि एकदम प्रेमाने. जसा एकुलता एक मुलगा असेल ना, अमेरिका आफ्रिका गेलं आणि आल्यानंतर आईची कशी वेळ होते. आमची कळाबेन करून आहे, त्यांच्या मुलगा 3 वर्ष आफ्रिका गेला आणि आलं एरोडम. तेथे आई आणि मुलाची जे मिठी लागली ते दुसऱ्याने पाहिली. 10 मिनिटं कसं लागलं. आपल्याला ह्या प्रेमाने, अरे ह्या संसाराची खटपटी मध्ये कोठे वेळ मिळते. आपण आग्रहाने जर सकाळी लवकर झोप, कारण की 5 वाजताला उठले तरी पण रात्री झोपेतोपर्यंत काम असेल, 7 वाजताला उठले तरी पण मनाला एकदम आग्रह ठेवायला पाहिजे. हे नाही अति अगत्याच्या काम जे असते ते आपण जरूर करते ना. बाहेर गाव जायचं असेल तर तयारी जरूर करते. पाहुणे यायचे असेल तर त्यांची करते प्रथम तयारी, नंतर दुसरी एका बाजूला. तर आपल्याला जे कोठे अज्ञात स्थळी जायचे आहे तिकडची तयारी म्हणजे भगवंताच्या नाम आपण करतो. लेने को हरी नाम होय, देने को अन्नदान, तरने को अजिंता गुण. तर नामाचा नाद 24 तासामध्ये 24 मिनिट काहीच भान कर, स्नान करा न करा, पण मनामध्ये मग स्थिर राहा. खरेखर सर्व संत माऊलींनी सांगितलं आहे ते कशाला का आपण न लागे सायस जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. देव आपोआप येतील. आम्हाला नको नको सांगितले तरी देव येणार. पण कसे ठाईच्या बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत, प्रेमाने देवाला आळवण करा. आणि मनुष्य आपल्या घरी आले, प्रेमाचा आदर निराळ असते आणि या बसा करा देवाच्या आड आपण भाग्यवान आहे. आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. मनुष्य देहामध्ये आपल्याला वेळ मिळते. खरे जे आपली कंगाळ स्थिती असते तर आपण देवाच्या स्मरण कसे केले नाही. सकाळी उठल्याबरोबर आम्ही पाहते गरीब मनुष्य सकाळी 7 वाजता घरच्या काम करून शेतकरी नोकरी करायला लागली. असे जर आपलं जीवन असेल तर आपण काय केले असेल. नाही आपण आपल्या घरी काम पण करतो. तर आपण काय करायचं, सकाळी उठलं बरं स्नान करा न करा, पण मला एवढा आग्रह नाही. स्नान करायलाच पाहिजे, नाही करायचं असं नाही. केव्हा तरी साधना केली आहे तर 3 वाजताला ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायलाच पाहिजे आणि नाम घेतामध्ये तद्रूपच व्हायला पाहिजे. हरी चरणी विठ्ठल आपल्या भाग्याच्या वेळ, देवाच्या भजन करायची वेळ म्हणजे जीवनाचा महत्भाग्य. हा मनुष्य देहाच्या महान कर्तव्य काम. तर मनुष्य देह कसा करता देवाने दिले, सगळ्या जन्मामध्ये पुस्तक आमच्या एक भजनाची कडी आहे, तो उंगजो पशु पसी अवतारे, त्या कोण उठाडवा नाही आवे, हमणा समय तारो सुद्धा दिनरात जागी. त्याच्यामध्ये देवाच्या ते भजले गोविंद गोपाळ दिनरात जागीने हमणा समय तार. अरे देवाला तू स्मरण कर, रात्री जागा राहा, दिवसा जागा राहा. मग तुला झोपायची मन तर पशु पक्षी मध्ये झोप राहा, त्याच्या कोणीही तुला उठाडायला नाही येणार. पण आता हे मनुष्य देहाची किती किंमत आहे. एक घडी ते लाखने 1 लाख रुपयाने करोड रुपये दिल्यानंतर मनुष्य श्रीहरी झाल्यानंतर त्या प्राप्त करता येते. आता आमच्या महात्मा गांधीचे आपला भाव आहे. आपण एखादी वेळ एवढा खर्च करत नाही, अमुक खर्च केला. जर भाव आपल्या बरोबर 2 शब्द आपण म्हणत नाही की भावची चैतन्य शक्ती आहेत, भाव चैतन्य गणत. पण आपण जे प्रत्यक्ष बोलत होते तसे तो नाही म्हणतात. तर ही काही शक्ती नाही. ह्या जीवनाच्या एक श्वासाची किती किंमत आहे आपल्याला कळत नाही. ते श्रीहरी झाल्यानंतरच कळते. कारण एवढा चांगला मनुष्य ज्या मनुष्य देहाचे 3 वेळ पूजन होते, 3 वेळ 2 वेळ तर सहज होते, 3री वेळ पूजन घेतलं ते महत्भागी. जन्म झाल्या म्हणजे 12व्या दिवशी आमच्या लोकांत षष्टीच्या दिवशी करते पूजन करते ना. त्यांना कंकू लावायच्या, तांदूळ आल्या अक्षत लावायच्या आणि हातात पूजन करून 5 रुपया 10 रुपये ज्याची जास्ती सांगते, पण त्यांना काहीतरी द्यायचं. दुसरं पूजन म्हणजे लग्नाची वेळेला कोणीतरी आदिवासी असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, पण लग्नाची वेळेला कंकूच्या चांदला त्याला अक्षत लावला आणि काय हातात दिले ते पूजन झाले. पण 3रं पूजा म्हणजे महत्पूजन.
ज्या जीवाने काहीतरी चांगले कर्तव्य केले, अगर जे देवा तत्वामध्ये भेटले, त्यांच्या शेवटच्या मुली ती एवढ्या पवित्र होते की साधू संतांची समाधी होती. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विठोबा आणि दुसरी जगाला गेले तो शंकराची स्वरूप तेथे असे, लिंग असे. तर विषय आपल्या चालले ज्ञानगंगाचे. ज्ञानगंगाला स्नान करण्यापूर्वी नामगंगा मध्ये स्नान करायला पाहिजे. प्रयागराजला जाते ना, अलाहाबाद गया, पहिला प्रयागराजला पितृच्या श्राद्ध पक्ष केल्यानंतर गयाला करतात. तसे प्रथम नामगंगा मध्ये आपल्याला आंघोळ करायला पाहिजे. नामगंगा मध्ये मनाने आंघोळ केली. रोज एक नियम ठेवायला पाहिजे, पुष्कळ झाला पण ते नाही, अर्धा तास कितीतरी आपल्या कार्य असते, घरात शिकवणा काय असते, पण कोणी आले की आपल्याला करायला पडते. पुष्कळ लग्नाचे कार्य असते ना, कोणी शीख झाले तर आपल्याला त्यांची सेवा करायला पडते. तर आपल्याला हे अत्यंत जरुरी आहे. सगळे राहावं, पथ उठल्या बरोबर स्नान केलं ते न केलं, पण अर्धा तास भगवंताच्या स्मरण करून ह्या मनाची शुद्धी करते. मन शुद्ध झाले की सबंध दिवसाच्या कार्य पण शुद्ध होईल. तर ह्या मनाच्या स्नान त्यानंतर त्यांना ज्ञानगंगेमध्ये कोणत्या तरी कपडा असले, मरकट असे तर रंगारी रंग देत नाही, पण त्यांना चांगला धोबळी जवळ धोवाडला आणि रंगारीला दिलं तर ती ताबडतोब रंग. म्हणजे सद्गुरु ही देवाचा रंग ह्या मनबुद्धीला लावते. आपला विषय चालले मिनिट 10 झाले की ज्ञानामध्ये काय फरक आपल्याला एक गोष्ट सांगते. ज्ञान झाल्यानंतर कर्म सहज पाळतात. एक मनुष्य होता, चांगला श्रीमंत बुद्धिमान, आणि त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी कोणी गरीबाला काही 5 पैसे दिले की आपल्याला समाधान वाटते. मनुष्याला स्वतःचा समाधान करण्याकरता सगळे कार्य करते, दुसऱ्या कोणाकरता कोणीच करत नाही. जे काही करते ते स्वतः करते. लोक सांगते की आम्ही ह्यांच्या करता करते, ते खोटं करत. माझ्या मनाला समाधान व्हायला पाहिजे. तर त्यांच्या मुनीम जे होतं त्यानं सांगितलं, एक त्याच्या अरे तुझ्या ज्ञातीमध्ये एक विधवा बाई आहे, त्यांना आई आणि मुली दोनच आहे, त्यांना तू काहीतरी दे. तर ती राजी होती, छान होते, घंटी दळून पोट भरते. त्यानं पण आवडलं. त्यांना महिने 10 रुपये त्याने द्यायचा निश्चित केला. आता पूर्वीच्या काळात 50 वर्षाच्या पूर्वीच्या जगत निराळ आमचे दादा म्हणत होते ते मी 4 रुपया ट्युशनच्या पाळत होता, 3 रुपयाला माझा खर्च चालवते, 8 आणा भाडा देते ना 8 आणा राहते तर आईला पाठवत होते. तशी वेळ 50 वर्षापूर्वीची गोष्ट झाली. तर ह्याने 10 रुपये द्यायचा. कर्म धर्म संयोगाने ह्या शेतला 2-3 मुलं होत्या आणि पत्नी श्रीहरी झाली. पत्नी श्रीहरी झाल्यानंतर आता कोणीतरी घरात पाहिजे मुलांना करण्याकरता. ह्या मुनी चांगला होता, मुलगा सारखा होता. बाळा मुनी, माझी करता कोणी गरीबाची मुलगी पाहिली ना तर माझ्या घरात काम करते. माझ्या लहान मुलाची ती श्रीमंताची मुली आली तर काम नाही करणार. त्यांना पण खरं वाटत. अशी तू पहा. 2 महिना झाला त्यांच्या ध्यानातच होते. त्या शेठने त्यांना काय सांगितलं, आपण ज्याला महिन्याला 10 रुपये देते ती मुली आता मोठी झाली आहे, 16 वर्षाची झाली आहे, चांगली रुपाळी आहे आणि योग्य आहे आपल्या घराला. शेठनी पाहिली आणि खरोखर योग्यच होती. आता त्यांच्या लग्न झाला. लग्न झाल्यानंतर ती मालकीन झाली. पूर्वी हे 10 रुपया देत होते तेव्हा उपकार करत होते आणि सबंध घराची मग हिरा मोती सगळ्याच्या मालकी, पण उपकार दृष्टी नाही राहिली. का? ती गरीबाची मुली होती. पण गरीबाची मुली आहेतच होती, पण ती स्वतःची पत्नी झाल्यानंतर त्यांच्या ती ज्ञान बदलला. तर पूर्वीपासून निश्चित असं ते 2-3 द्रष्टा देते की ब्राह्मणाची पत्नी श्रीहरी झाली, मुलाला गुरुकुळाला मध्ये ठेवल्या आणि हे यात्राला चालले. यात्राला चालल्यानंतर 7 वर्षांनी हा मुलगा शिकून आला. 6 वर्ष खाते. गुरुनी सांगितलं जा तुला आता अभ्यास झाला पुढे, तू घरी जा. आता ह्या ब्राह्मणाला दुसऱ्या घरामध्ये कोणी नव्हता. तर ती यात्रेला पादयात्रेला चाले. फिरत फिरत एका धर्मशाळामध्ये
मुलगा आणि वडील झाले 7 वर्षांनी एकत्र. ही आना ओळखत नाही, ही आना ओळखत नाही. कर्म धर्म संयोगाने ह्या वडिलांना काहीतरी कारणामुळे पुष्कळ जुलाब झाला. आता एका धर्मशाळा म्हणजे सहज धर्म असते मानवाचा. त्यांनी ह्यांची सेवा केली. कोणाची? ह्या ब्राह्मणाची. ती ओळखत नाही ही माझ्या वडील आहे, ती माझ्या. 4-5 दिवस एवढी चांगली सेवा केली. येथून तेथून काहीतरी औषध आणायचे त्यांना पाहिजे. त्यांना उलटी झाली, काय झाली. 5 दिवसांनी जरा स्फूर्ती आली. मनामध्ये वाटत काय भाग्य वाटत. कसं आई बापाने ज्याने ह्यांना जन्म दिला, किती मुलगा छान आहे. गरीबाची अनाथ मनुष्याची ते सेवा करते. पण राहिले होते जी ह्यांना म्हणत की माझ्या त्याचे काही आई नाही, कोणी वाट पाहत नाही. ह्या वडील हे वयोवृद्ध ब्राह्मण आहे, ते चांगले झाल्यानंतर आपण जाऊ. नंतर एका दिवस बसले होते. त्याने विचारले का रे बाळा, तू कोणाचा मुलगा? त्याने सांगितलं की मी अमुक मनुष्यांच्या शशिकांत नावाचा मुलगा. माझी आई श्री हरी झाली. माझ्या वडिनी महाराज गुरुकुळामध्ये माझ्या हे नाव आहे सूर्य. त्यांना ओळखलं माझा मुलगा. दोन्ही मिठी गाठली. मिठी गाठल्यानंतर आपल्या गोष्टी म्हणजे ते ज्ञान झाल्यानंतर कर्म पाळते. तर ह्या जगतामध्ये ज्ञानाला का माऊलीने जे ज्ञान गंगे नाहले, पूर्णता जीवनी झाले, जे शांतीचे आले पालन. ज्ञानाला काय एवढी मोठी? ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसाते. ज्ञानरूपी जे अज्ञाते सर्व कर्माला. पण ज्ञान झाल्यानंतर, अहम नष्ट झाल्यानंतर બધા મારા બાપજી બાપ ह्या सर्वम खरुदम ब्रह्म वासुदेवम सर्व इति तो महात्मा सुदुर हे समस्त इति वासुदेव ऐसा प्रतीची रसाच्या वसला भाव. म्हणून भक्ता माझे रावण ज्ञान देवाने ज्ञानी टाकले. त्यांना का परिवर्तन झालं ते आजपर्यंत त्यांना हे जगत निराळे आणि त्याच्यामध्ये सर्व कर्म. पण देवाची कृपा, सद्गुरूची कृपा, स्वतःच्या पुरुषार्थ आणि केव्हा तरी असं मनुष्य देहामध्ये भाग्य होते की तो ती स्वरूप आत्माच्या दर्शन मन बुद्धीला होते आणि वाटे की नाही सरळ झालं. अरे कोणाच्या मला झालं? हे सर्वात माझ्या विठोबा रायाच्या स्वरूप आहे. कोणाला वंदाच्या, कोणाला निंदाच्या. म्हणून त्याच्या ही वाणीतून निंदा पण सुटते, वंदना सुटते. आणि कोणी पण त्याची निंदा केली किंवा वंदना केली त्यांच्या पण त्यांना वाटत नाही. कारण की ही दात आहेत, त्याने जिभाला चावले तरी त्यांच्यावरती ते लागणार. एका देवाच्या एकच अनंत स्वरूपाने. तर विषयच आपला मांडण्याच्या बसले काहीतरी प्रकृतीच्या विकृतीपणा आहे आणि वेळावरती वृत्ती ठेवून बोलायचे म्हणजे थोडंसं हे पडते. जे ज्ञानगंगे नाहले. आपण ज्ञानगंगामध्ये स्नान करण्याला प्रथम नामगंगामध्ये. नामगंगा एवढी विशाळ आहे. अखंड सर्व संतांनी सांगितलं आणि तुकाराम महाराजांनी यावीर असता आणि त्या साधन वाहतच आण विठोबाने. देव सुखी तो घरा नारायण, पण ठाईच्या बसतो नी करा एक चेतन. स्थिर बसा जेथे आहे तेथे. गंगा यमुना सरस्वती भागीरथी नाही, देव पण येथे येणार. कोणीच असंच नाही. नाम म्हणजे मधन आहे. आपण आपल्याला ते नाम रटन करता आपलं मनोवृत्तीच नाही. विठ्ठल 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 म्हणताना विठोबाच्या स्वरूप जर आपल्या अंतःकरणामध्ये स्थित झाला की आपल्याला एवढा आनंद वाटणार ते खरोखर. कारण की नामामध्ये पुष्कळ आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा कोटी प्रेम चालीला प्रवाह नाम ओगलो लायचे. आनंद कोटी आहे. ज्या मनुष्याला भगवंताचा नाम घेताना रोग हृदयामध्ये आनंद जर प्रगट झाला तर तो स्वतः आनंद स्वरूप होतो. तर माऊलीने सांगितले जे ज्ञानगंगे नाहले. ज्ञानगंगामध्ये जे स्नान कोणाचे गोष्ट झाली? ज्ञात्वा भूतादि महात्मा नसतो माम पार्थम दैवीम प्रकृती मास्ते. माझे महात्मे, माझे संत कसा जो माझ्या हृदयामध्ये साठवून सर्व व्यवहार करते. पण त्यांच्या हृदयाची एवढी शक्ती असते की माई क्षेत्र संन्यास घेते. आपलं कोणी चालत की मी त्यांच्या क्षेत्र संन्यास देते म्हणजे त्यांच्या हृदयातून मला जाता येत नाही. आणि ते कसे असते? श्रद्धाच्या शुद्ध स्वरूपावरती त्यांच्या धर्माच्या राज्य चालत. आपली ही तिसरी होईल ज्ञानगंगा. पूर्णतः जेवून झाले.
पूर्ण स्वरूपामध्ये ते पूर्ण झाले. म्हणजे ओम पूर्ण मदम पूर्ण मिदम पूर्ण पूर्ण संपतो. पूर्णचे पूर्ण आहे पूर्ण. जेथे पाहिजे ते देवाच्या परिपूर्ण स्वरूप. म्हणून ते पूर्णता जेवण तृप्त झाले. त्यांना काही अपेक्षा नाही राहिली, आकांक्षा नाही राहिली. मला हे प्राप्त करायचे आहे ते नाही. आणि जसं अमृताचा एक गुण असेल, ते मनुष्याला आपण अमृत पाहिले नाही, पण नाही नामामृत आहे. मी जेव्हा बोलते तेव्हा माझ्या अंतःकरण एकदम हेच होते. ती अमृत खोटा आहे, नामामृतच खरं आहे. तर पण अमृताचा गुण, ज्या मनुष्याच्या मुखामध्ये एक अमृताचा बिंद पडला, त्यांना किती गुणाच्या. अमृत पिल्यानंतर विषाची बाधा येत नाही. अमृत पिल्यानंतर अजीर्ण होत नाही. अमृत पिल्यानंतर सुधा लागत नाही. आणि अमृत पिल्यानंतर जेवढं घेतलं तेवढं त्यांना पचून जातं. तृप्त अतृप्ती नाही, पण जेवढं असेल तेवढं त्यांना केव्हाही अजीर्ण होणार नाही. तसे जर आपण नामामृताचा प्राशन केले तर केव्हाही तृप्त राहणार. आकांक्षा नाही. जेथे राहिले जसे राहिले तसं समाधानाने राहणार. काय ते काय येथे जायचं ते भाग्य युगाने प्रारब्ध युगाने जाणार. पण ती अंतःकरणाची स्थिर दशामध्ये राहून सगळं प्रारब्ध कोणालाच होणार. तर ह्या जे राहिले त्याचे काय अमृत म्हणजे नामामृतामध्ये जो तृप्त झाला, ज्ञानामृतामध्ये मनबुद्धीने आंघोळ केल्यानंतर तो तृप्त पूर्णता जीवन झाले म्हणजे तृप्त झाले. तृप्त झाले म्हणजे आकांक्षा नाही राहिली, पोटची आकांक्षा नाही राहिली. व्यवहाराचे अमुक पदार्थ पाहिजे हे पण नाही, त्यात ज्ञानाची पण नाही. कारण की तो पूर्ण स्वरूप झाला. पूर्ण परमात्माच्या स्वरूपामध्ये पूर्ण परिपूर्ण झाला. जसं पुष्कळ नदीच्या पाणी येते आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर समुद्र रूप होते, तसे ह्यांचं सगळं पूर्ण रूप झाल्यानंतर त्यांना कोणती वासना नाही. देवाच्या पुष्कळ ऐकायच्या तृप्ती पण नाही. असं नाही मला तृप्ती नाही, अतृप्त पण त्यांना आकांक्षा नाही. जे झाले ते अखंड सभा पूर्णता जेव झाले. जे शांतीचे आले पालन, शांतीला नवीन पल्लव सुटे. म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये जे स्थिर शांती आहे, त्या शांतीला पल्लव सुटले. म्हणजे दुसऱ्याच्या शोक त्याने शांत केले. जे शांतीची आले पालव नाही, शांतीला नव पल्लव त्याने केली. म्हणजे शांती नव पल्लव झाली म्हणजे काय, माझ्या हृदयामध्ये मी शांतीचा उपभोग घेत असेल. जसे आपल्या घरामध्ये आपण आज पुष्कळ भंडारा झाला, जेवत आहे, कोणीतरी भुखायला ते खाणार. तर त्या माझ्या हृदयामध्ये जर अचल शांती असेल तर परवाच आपली गोष्ट झाली का, ते नाही कोणीतरी दुखी मनुष्याला तेथे शांत राहणार. तर मनुष्य का कसाला जाते. पापम तापम दैन्यम च हरंती संत समान. गंगा पापम सती तापम दैन्यम कल्प तरुसता. पापम तापम च दैन्यम च हरंती संत समान. गंगा पापम, गंगा पाप धुते. गंगा पापम सती तापम, सूर्य उष्णता सांगते. दैन्यम कल्प तरुसता. आणि कल्पवृक्ष जर आपल्याला मिळलं तर आपली दरिद्रता जाते. पण याने सांगितलं पापम तापमचं दैन्यमच्या हरंती संत समागम. पण पाप जातील दैन्य जातील सगळे संतांच्या समागम जर आपल्याला मिळाला म्हणजे मिळते, पण आपल्याला धरता येत नाही. आपल्याला त्यांच्या सद्बोध जर आपण धारण केले तर खरं आपण ज्ञानगंगा ज्ञानगंगेनं आले पूर्णता जीवन झाले. जे शांतीशी आले पल्लव, शांतीला पण पल्लव फुले. शांती म्हणजे स्थिर तत्व, पण ती ब्रह्मानंद सागरामध्ये कल्लोळ करत देवाच्या गुणानुवाल्यात, देवाच्या नामात, देवाच्या रूपात रंगात ते शांती प्रशस्तपणाने इकडे तिकडे आनंदाच्या फुवारात असे. असे हा शांतीमध्ये नाव माऊली सांगतात. असे माझे संत महात्मे आहेत, ते जे माझ्या हृदयामध्ये मला सांगतात. प्राणी मात्राच्या आधी मध्य आणि अंत ह्या स्वरूपात मला पाहून तो संत एवढे समाधानात झाले असे तर त्यांना काही नाही. पुष्कळ ओवी आहेत पण ती काही घेते नाही आणि घेण्याची जरूर पण नाही. आपल्याला घेण्याचं आता पुष्कळ झालं. आपला हे उत्सव परिपूर्ण होतो. परत 30 तारीख पण ते 2 दिवसाचे. आता आपण एकच निश्चय करायचा, नाथराया जवळ भावराया जवळ आपण काही आपल्याला घडले नाही तरी आपल्याला नामाचा नाद. आपले भावराय
मी नेहमी पुष्कळ वेळ भावची स्थानी. दुसरे काय नाही, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. झोप्यात जर आपण जेव्हा बसेल राम राम असे सहज स्मरण होत होतं. पुष्कळ वेळा असेल कारण त्या आमच्या कमीत कमी 25 नाही सद्गुरू माऊली श्री झाल्यानंतर पुष्कळ सहभाग घडले. तर आपण भावराईला पण प्रार्थना करतो कारण ते ह्या त्यांच्या आपल्या हृदयामध्ये जो देवाचा नाम नांदला, ज्या नामाचा एवढं ऐश्वर्य आहे, हे नाम आम्हाला अंतःकरणामध्ये स्थिर आहे. आणि ह्या नाम गंगा आणि आपण प्रगट केलेली ज्ञान गंगा ह्या दोन्ही मध्ये नाव आणि आमच्या आनंदामध्ये अखंड राहू एवढी प्रार्थना करून लक्ष्मी कलत्रम ललिता जनेत्रम करणे